नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। युक्रेनने आतापर्यंतच्या युद्धातील सर्वात मोठा हल्ला करत रशियाच्या 5 लष्करी तळांना जवळपास नेस्तनाबूत केलंय। ड्रोनच्या मदतीने करण्यात आलेल्या या हल्ल्यात रशियाची अत्याधुनिक विमाने जागच्या जागी नष्ट झाली। जवळपास 40 लढाऊ विमाने नष्ट झाल्याचा दावा युक्रेनने केलाय। गेल्या 1.5 वर्षांपासून युक्रेन या हल्ल्याची रणनीती आखत होता असं सांगितलं जातंय। रशियाच्या लष्करी विमानतळावर हल्ला करण्यासाठी मालवाहू ट्रकच्या माध्यमातून युक्रेनने हे ड्रोन रशियाच्या हद्दीत घुसवले। युक्रेनसाठी हेरगिरी करणाऱ्या रशियन लोकांची त्यासाठी मदत घेण्यात आली। थोडक्यात रशियामध्ये असलेल्या आपल्या स्लीपर सेलच्या माध्यमातून युक्रेनने हे हल्ले यशस्वी केले। रशियाच्या मुर्मान्स्क, इर्कुत्स्क, इवानोवो, रियाझान आणि अमूर प्रदेशातील विमानतळावर हल्ला करण्यासाठी युक्रेनने FPV ड्रोनचा वापर केला। या ठिकाणी एअरबेसच्या अगदी जवळ ट्रेलर ट्रकच्या माध्यमातून हे ड्रोन नेण्यात आले आणि ट्रकमधूनच ते सोडण्यात आले। या ड्रोनने आपली कामगिरी अचूकपणे पार पाडताना जवळपास 40 रशियन बॉम्बर्स विमानांना ध्वस्त केले। युक्रेनच्या या यशस्वी हल्ल्यामुळे रशियाला जबर धक्का बसलाय। शिवाय रशियाचे प्रचंड आर्थिक नुकसान देखील झालंय। रशियन विमाने जवळजवळ दररोज रात्री युक्रेनियन शहरांवर हल्ला करतायत। त्यामुळे रशियन बॉम्बस्फोट थांबवण्यासाठी त्यांनी हा हल्ला केल्याचे युक्रेनने म्हटलंय। यापुढेही असे हल्ले सुरूच राहतील असा इशाराही युक्रेनने दिलाय। युक्रेनने या ऑपरेशनला स्पायडर वेब असं नाव दिलंय। हल्ल्यासाठी वापरण्यात आलेले ड्रोन रशियामध्ये तस्करीद्वारे नेण्यात आले। नंतर ते ट्रेलर ट्रंकेच्या लाकडी केबिन खाली लपवण्यात आले। जेव्हा हल्ला करायचा होता तेव्हा या ट्रकमधून ड्रोन सोडण्यात आले। युक्रेनने या हल्ल्यासाठी वापरलेल्या ड्रोनचा खर्च साधारण 60 लाख रुपये होता, तर या ड्रोनने रशियाचे केलेले नुकसान जवळपास 59,000 कोटींचे असल्याचं सांगितलं जातंय। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।